नमस्कार, मी राम सोंडकर आणि तुम्ही पाहताय पोलीस भरती ऑनलाईन बॅच. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील असलेली वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था त्या ठिकाणी पाहणार आहोत. सुरू करूयात या नवीन टॉपिकला. पहा, सुरुवातीला आपण पाहूया वाहतूक म्हणजेच परिवहन म्हणजे काय. व्यक्ती अथवा वस्तू एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी नेणे अथवा आणणे यालाच एकंदरीत आपण वाहतूक किंवा परिवहन असे म्हणतो, बरोबर. आता वाहतुकीच्या मार्गांचे प्रकारांचा विचार केला असता पहा, वाहतुकीच्या मार्गाचे प्रामुख्याने स्थळ वाहतूक, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक असे प्रामुख्याने 3 प्रकार पडताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याच्यापैकी आपण जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्थळ वाहतूक, तो त्या ठिकाणी पाहूयात. पहा, स्थळ वाहतुकीचे देखील प्रामुख्याने 2 भागांमध्ये विभाजन केलं जातं. त्याच्यापैकी एक आहे तो म्हणजे रस्ते मार्ग आणि दुसरा आहे तो म्हणजे लोहमार्ग. आता आपण त्याच्यापैकी रस्ते वाहतूक जे आहे ते त्या ठिकाणी पाहूया. महाराष्ट्रात मार्च 2018 अखेरीस 12,275 किलोमीटर लांबीचे एकूण राष्ट्रीय महामार्ग असून, पहा, लांबीनुसार महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि राजस्थान या 2 राज्यानंतर देशामध्ये 3रा क्रमांक लागताना त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्राचा देशात क्षेत्रफळानुसार 3रा क्रमांक आहे, अगदी तशाच पद्धतीने महाराष्ट्राचा देशामध्ये असलेले जे काही राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यांच्या लांबीनुसार 3रा क्रमांक लागताना पाहायला मिळतो. समजते. पुढे पहा, देशात असणाऱ्या एकूण महामार्गांपैकी जवळपास 10.63% इतके महामार्ग महाराष्ट्रात असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रात एकूण जवळपास 16 राष्ट्रीय महामार्ग असल्याचे दिसतात. चला तर आपण ते सर्व राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी नकाशाच्या माध्यमातून पाहूयात. आता याच्यामध्ये मी लिहिले आहेत महाराष्ट्रामधील असं मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग, कोणकोणते महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातात आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून कुठपर्यंत गेलेले आहेत ते आपण या ठिकाणी नकाशाच्या माध्यमातून समजावून घेऊया. पहा, सुरुवातीचे NH1 म्हणजे नॅशनल हायवेज क्रमांक 1, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 आणि क्रमांक 2 हे आपल्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी जाताना आपल्याला आढळत नाहीत. समजते. 3 पासून ते जवळपास 222 हा टॉपचा आकडा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कळते. तर आपण ते सर्व राष्ट्रीय महामार्ग पाहूयात. आपल्या मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी असलेली म्हणजे मुंबई. तर सुरुवातीचा जो NH3 आहे तो पहा, मुंबईपासून सुरू होतो. या ठिकाणी उत्तरेला अशा प्रकारे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. हा आहे NH3. NH3 राष्ट्रीय महामार्ग मुंबईपासून ते उत्तरेला मित्रांनो आग्रा उत्तर प्रदेशापर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मुंबई हे प्रमुख असे महाराष्ट्राचं शहर किंवा महाराष्ट्राची प्रमुख काय आहे राजधानी. कळते. हा आहे NH3. याच्यानंतर पुढचा महामार्ग आहे तो म्हणजे NH4. पहा, NH4 देखील मुंबई तेथपासून रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असं करत करत तो दक्षिणेकडे प्रामुख्याने तामिळनाडूची जी राजधानी आहे चेन्नई इथपर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. चेन्नई तामिळनाडूकडे हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे याचा क्रमांक आहे पहा NH4. NH4 प्रामुख्याने हा NH4 जो आहे तो मुंबई हे पश्चिम किनारपट्टीचं बंदर आणि चेन्नई हे पूर्व किनारपट्टीचं बंदर, प्रामुख्याने हे 2 जोडण्याचं प्रमुख कार्य हा NH4 त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा क्रमांक आहे NH5. हा देखील महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी जात नाहीत, तर तो पूर्व किनारपट्टीला समांतर बसलेला आहे. म्हणजे ओडिशा राज्यामधील असलेल्या बहारगोरापासून दक्षिणेला चेन्नईपर्यंत NH5 हा राष्ट्रीय महामार्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे NH6. पहा, हा NH6 आपल्या महाराष्ट्रामधून जाताना त्या ठिकाणी आढळतो. राज्याच्या उत्तरेकडील भागामधून ते गेलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी पहा, गुजरातमधील
हजिरापासून या राष्ट्रीय महामार्गाला सुरुवात होते. तिथून नंदुरबार, धुळे, जळगाव, पुढे बुलढाणा, अकोला, अमरावती, यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा प्रकारे तो पूर्वेला कोलकाता, जी पश्चिम बंगालची राजधानी आहे, इथपर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. हा जो NH6 आहे तो पश्चिमेला या ठिकाणी गुजरात राज्यामधील असलेला हाजिरा नावाचं स्थळ आहे. ते पूर्वेला त्या ठिकाणी कोलकातापर्यंत गेल्याचं आपल्याला आढळून येतो. आपल्या महाराष्ट्रामधील मित्रांनो जवळपास सर्वाधिक म्हणजे जवळपास या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामधील असलेल्या 10 जिल्ह्यांमधून हा राष्ट्रीय महामार्ग गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. याची लांबी 813 किलोमीटर इतकी आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील हा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून त्या ठिकाणी पाहिलं. पुढे यानंतर पुढचा क्रमांक आहे NH7. पहा तो या ठिकाणी नागपूर, वर्धा, यवतमाळ असे जिल्हे यामधून तो दक्षिणेला तेलंगणामध्ये प्रवेश करतो आणि प्रामुख्याने असलेला हा जो NH7 आहे तो पहा देशातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखतात. प्रामुख्याने याची सुरुवात जम्मू तावी म्हणजे जम्मू काश्मीर पासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत गेल्याचं आपल्याला आढळून येतो. तो महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यांमधून जातो, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ. याचा क्रमांक आहे NH7. कळतंय? हा उत्तरेकडचा विचार केला असता तो पहा आलेला आहे जम्मू काश्मीरवरनं आणि जातोय कुठे तर कन्याकुमारीकडे. कन्याकुमारी, तामिळनाडू. यानंतर पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे NH8. पाहूया NH8 कुठून कुठे जातो. पहा यामध्ये मुंबई ही भारताची असलेली मित्रांनो आर्थिक राजधानी, तर दिल्ली ही भारताची राजधानी प्रशासकीय आहे. कळते? प्रामुख्याने ही 2 शहरं जोडण्याचं कार्य हा NH8 त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा जो मार्ग आहे तो प्रामुख्याने पहा मुंबई शहर, उपनगर, त्याच्यानंतर ठाणे आणि पालघर या महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांमधून गेल्याचा आपल्याला आढळतो. हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो म्हणजे NH8, जो पुढे गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यामधून जातो आणि त्या ठिकाणी दिल्लीपर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा क्रमांक आहे NH9. पाहूया तो कोणती 2 ठिकाणं जोडतो. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात असलेले मित्रांनो शैक्षणिक अथवा सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे हे शहर. या पुणे शहरापासून हा NH9 त्या ठिकाणी सुरू होतो. पुण्यानंतर पुढे आहे सोलापूर. येथपासून तो पूर्वेला त्या ठिकाणी मित्रांनो आंध्र प्रदेशामधील असलेल्या विजयवाडापर्यंत गेल्याचा आपल्याला आढळून येतो. या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक आहे NH9. NH9 याची सुरुवात झालेली आहे पहा पुण्यामधून आणि तो पुढे विजयवाडा आंध्र प्रदेशापर्यंत गेलेला आहे. यानंतर 10, 11 वगैरे हे क्रमांक नाही आहेत. डायरेक्टली आपल्याला त्या ठिकाणी 13 क्रमांक आढळतो महाराष्ट्रामधून जाताना. पाहूया NH13 हा महाराष्ट्रामधून कुठे जातो. तर पहा या ठिकाणी लक्ष द्या. जो सोलापूर जिल्हा आहे इथपासून हा NH13 नावाचा राष्ट्रीय महामार्ग तयार होतो आणि तो दक्षिणेला कर्नाटकमधील असलेले जो चित्रदुर्ग हे ठिकाण आहे तिथपर्यंत गेल्याचं आपल्याला आढळतो. पहा सोलापूर या एकाच जिल्ह्यामधून हा मार्ग त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतो. तो आहे म्हणजे NH13. NH13
त्याची सुरुवात जी झालेली आहे या ठिकाणी सोलापूरमधून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. हा जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर. ते दक्षिणेला चित्रदुर्ग, कर्नाटकपर्यंत हा NH13 हा राष्ट्रीय महामार्ग गेल्याचं त्या ठिकाणी आढळून येतो. NH13 नंतर पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे NH16. पहा, NH16 हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील केवळ एकाच जिल्ह्यामधून गेलेला त्या ठिकाणी दिसून येतो, तो म्हणजे गडचिरोली. या ठिकाणी तेलंगणामधील असलेलं निजामाबाद नावाचं स्थळ आहे. तेथून पुढे छत्तीसगड राज्यामधील असलेल्या जगदळपूरपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक गेल्याचा आपल्याला आढळतो. याचा क्रमांक आहे NH16. प्रामुख्याने ही दोन्ही ठिकाणं पाहूया. या ठिकाणी तेलंगणामध्ये आहे निजामाबाद, ते पूर्वेला या ठिकाणी छत्तीसगड राज्यामधले ठिकाण आहे जगदाळपूर. जगदाळपूर हे आहे छत्तीसगडमध्ये. समजते. प्रामुख्याने ही दोन ठिकाणं जोडण्याचं कार्य हा NH16 त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. यानंतर पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे NH17 अर्थात NH17. पहा, हा जो NH17 आहे तो या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीला समांतर पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमवर्ती भागामध्ये मित्रांनो जो सह्याद्री पर्वतरांग बसलेले आहेत त्याला समांतर हा NH17 गेल्याचं दिसून येतो. पहा, या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये असलेला पनवेल पासून तो दक्षिणेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पद्धतीने मंगळूरपर्यंत गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. याचा जो क्रमांक आहे तो म्हणजे NH17. अशा पद्धतीने हा पश्चिम किनारपट्टीला समांतर गेलेला राष्ट्रीय महामार्ग. यानंतर पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे NH69. पहा, NH69 हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रामधील प्रामुख्याने जो नागपूर जिल्हा आहे या एकच जिल्ह्यामधून गेल्याचा आपल्याला आढळून येतो. पहा, या ठिकाणी नागपूर येथपासून मध्य प्रदेशातील असलेला अब्दुल्लागंज नावाचं स्थळ आहे इथपर्यंत गेल्याचा पाहायला मिळतो. याचा क्रमांक आहे NH69 म्हणजे 69. पहा, इथे मध्यवर्ती ठिकाण आहे ते म्हणजे नागपूर. ऍक्च्युली तर हे देशाचं देखील मध्यवर्ती ठिकाण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तेथपासून अब्दुल्लागंज नावाचं स्थळ आहे मध्य प्रदेशामध्ये, इथपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग गेल्याचं आपल्याला आढळतो. समजतंय. याच्यानंतर पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे NH222. हा राष्ट्रीय महामार्ग देखील आहे. तो ठाणे जिल्ह्यामधील असलेला मित्रांनो कल्याणपासून पहा, या ठिकाणी या ठाण्यामधून पुढे पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, बीड, पुढे परभणी, नांदेड वगैरे अशा जिल्ह्यामधून तो पूर्वेला या ठिकाणी तेलंगणापर्यंत गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. याचा जो क्रमांक आहे तो आहे NH222. NH222 हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी पहा ठाणे जिल्ह्यामध्ये असलेलं कल्याण नावाचं स्थळ आहे. येथपासून ते तेलंगणा राज्यामधील असलेले मित्रांनो निर्मल येथपर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाणारे असलेले मित्रांनो हे प्रमुख असे राष्ट्रीय महामार्ग बसलेले त्या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये पाहिले. चला तर हे या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून देखील आपण पुन्हा एकदा समजावून घेऊयात. पहा, NH3 जो आहे तो मुंबईपासून आग्र्यापर्यंत म्हणजे उत्तर प्रदेशापर्यंत गेल्याचं पाहायला मिळतो.
त्याचं महाराष्ट्रातील अंतर आहे मित्रांनो 391 किलोमीटर. यानंतर पुढचा राष्ट्रीय महामार्ग आहे NH4. त्याचा नवीन क्रमांक त्या ठिकाणी 48 असा करण्यात आलेला आहे. हा मुंबई ते चेन्नई तमिळनाडूपर्यंत गेल्याचा आपल्याला आढळून येतो. मित्रांनो, याचं राज्यातील अंतर आहे 375 किलोमीटर इतकं. पुढचा आहे NH6. याचा नवीन क्रमांक 53 आहे. हा हजीरा म्हणजे जे गुजरात राज्यामध्ये वसलेला आहे तेथपासून कोलकात्यापर्यंत गेल्याचं आढळून येतो. याचं महाराष्ट्रातील अंतर आहे 813 किलोमीटर आणि हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा असलेला राष्ट्रीय महामार्ग म्हणून आपण ओळखतो. सर्वात लांब. पुढे पहा NH7. याचा नवीन क्रमांक त्या ठिकाणी 44 असा करण्यात आलेला आहे. हे नवीन क्रमांक देखील तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला विचारले जातात. पहा, तो वाराणसी म्हणजे सध्याचं उत्तर प्रदेश आणि कन्याकुमारी तामिळनाडूपर्यंत गेल्याचं आढळून येतो. परंतु NH7 ची सध्याची जी हद्द आहे ती वाराणसीपासून उत्तरेला जम्मू तावीपर्यंत त्या ठिकाणी वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सध्या तो जम्मू काश्मीर पासून दक्षिणेला त्या ठिकाणी तामिळनाडूपर्यंत गेल्याचं आढळून येतो. हा देशातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग असून महाराष्ट्रात त्याचं अंतर 232 किलोमीटर इतकं असल्याचं पाहायला मिळतं. पुढे आहे NH8. याचा नवीन क्रमांक आहे 48. पहा, 48 या संख्येमध्ये 4 आणि 8 ह्या दोन संख्या असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि असंच की महाराष्ट्रामध्ये NH4 आणि NH8 या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांचा नवीन क्रमांक तीच संख्या तयार झालेल्या आहेत. 48 = 48. इथे लक्षात घ्या. NH4चा देखील काय झालेला आहे 48 आणि NH8चा देखील काय झालेलं आहे 48. समजते? लक्षात ठेवायला एकदम साधं सरळ आहे किंवा सोपं आहे. पुढे पहा, NH8 हा मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत गेल्याचं आपण त्या ठिकाणी पाहिलं. याची महाराष्ट्रातील लांबी 128 किलोमीटर इतकी असताना दिसते. पुढे आहे NH9. त्याचा क्रमांक आहे 65. हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो पुणे तेथपासून विजयवाडा आंध्र प्रदेशापर्यंत गेलेला आहे. तर महाराष्ट्रातील अंतर आहे 336 किलोमीटर इतकं. यानंतर पुढचा क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे NH13. पहा, तुम्ही गणिताचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी वर्ग घन वगैरे त्याचे पाठ करत असतात विविध संख्यांचे. तर सुरुवातीच्या काही 30 पर्यंत संख्यांचे आपल्याला वर्ग आणि घन येणं आवश्यकच आहे. त्याच पैकी मित्रांनो 13 या संख्येचा वर्ग विचारला तर तो किती आहे 169. साहजिकच पहा, 13चा जो वर्ग आहे तोच या राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक असल्याचा आपल्याला त्या ठिकाणी आढळतो 169. पहा, NH13 जो आहे तो सोलापूर पासून चित्रदुर्ग कर्नाटक पर्यंत गेलेला आहे. महाराष्ट्रातील केवळ तो एकाच जिल्ह्यामधून जातो, तो म्हणजे सोलापूर, आणि त्याचं अंतर किती आहे फक्त 43 किलोमीटर. नेक्स्ट पुढचा आहे NH16. याचा काही नवीन क्रमांक नाही आहेत. हा निजामाबाद तेलंगणा पासून जगदळपूर छत्तीसगड पर्यंत गेल्याचा आढळतो. आणि महाराष्ट्रातील अंतर मित्रांनो हे फक्त 30 किलोमीटर आहे आणि तो केवळ गडचिरोली या एकाच जिल्ह्यामधून गेल्याचं आपण पाहिलं. पुढचा क्रमांक आहे NH17. NH17 पहा, नवीन क्रमांक आहे त्याचा 66. हा पनवेल पासून ते मंगळूरपर्यंत कर्नाटकपर्यंत गेलेला आहे. याचं महाराष्ट्रातील अंतर मित्रांनो 482 किलोमीटर इतके आहेत. पश्चिम किनारपट्टीला हा समांतर बसलेला असलेला राष्ट्रीय महामार्ग किंवा त्याला आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून देखील ओळखतो. समजते? पुढे आहे NH69. याचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे याचा नवीन क्रमांक आढळत नाहीये. तर हा कोठून कुठे जातो तर पहा, नागपूरपासून अब्दुल्लागंज नावाचं स्थळ आहे मध्य प्रदेशामध्ये, तिथपर्यंत हा गेलेला आहे. महाराष्ट्रातील अंतर याचं 55 किलोमीटर इतका असताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पुढचा क्रमांक आहे NH222. याचा नवीन क्रमांक आहे मित्रांनो 61. NH222 जो आहे तो कल्याण भिवंडी, जे प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामधील ज्या काही महानगरपालिका आहेत त्याच्यापैकी असलेली कल्याण नावाची जी महानगरपालिका आहे, तर त्या कल्याणपासून ते तेलंगणामधील असलेल्या मित्रांनो निर्मलपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी जाताना दिसून येतो आणि त्याचं अंतर आहे 550 किलोमीटर इतकं. कळतंय? यानंतर आपण पुढे
महाराष्ट्राला असलेले मित्रांनो काही अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग देखील त्या ठिकाणी पाहूया. पहा, आता जे आपण पाहिले ते काय होतात की महाराष्ट्रामधून सुरू होतात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे काही राज्य आहेत ते इतर राज्यापर्यंत गेलेले दिसून येतात. परंतु ते अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग असे आहेत की ते महाराष्ट्रामध्ये सुरू होतात आणि महाराष्ट्रामध्येच त्या ठिकाणी ते संपलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर असे महाराष्ट्रात जवळपास 5 प्रमुख असे राष्ट्रीय महामार्ग असताना आपल्याला दिसून येतात. चला तर पाहूया कोणकोणते आहेत ते. हा आहे पहा NH4. आता हा महाराष्ट्रात सुरू होऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाताना त्या ठिकाणी आपण पाहिला, बरोबर. परंतु याच्याशी संबंधित जे 2 राष्ट्रीय महामार्ग आहेत ते प्रामुख्याने राज्यात सुरू होऊन राज्यामध्ये संपतात, म्हणून या ठिकाणी हा दर्शवलेला आहे. पहा, प्रथम क्रमांकाचा आपण त्या ठिकाणी पाहूया. इथे लक्ष द्या, हा जो NH4 आहे याच्यावर पळसपे नावाचं एक गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये, समजते. हा आहे इथे पळसपे. आपल्या महाराष्ट्राला असलेलं मित्रांनो सर्वात मोठं असं जे कंटेनर वाहतूक बंदर आहे ते म्हणजे JNPT. या JNPT बंदरामध्ये येणाऱ्या असलेल्या मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये मालाची आयात आणि निर्यात होत असते आणि प्रामुख्याने तो जो माल आहे किंवा तेथील येणारी जी काही संपत्ती आहे ती प्रामुख्याने संपूर्ण देशामध्ये पोहोचवण्यासाठी या महामार्गाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आता हा NH4 ला त्या ठिकाणी कनेक्ट केला असल्या कारणानं त्याचा नव्याने क्रमांक त्या ठिकाणी पहा NH4B असा करण्यात आलेला आहे. NH4B हा NH4B काय होतो या ठिकाणी नावाशेवा म्हणजेच JNPT तेथपासून ते पळसपेपर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे प्रामुख्याने JNPT मधून येणारा जो माल आहे तो पळसपेपर्यंत हा NH4 पर्यंत आणला जातो आणि तिथून पुढे तो संपूर्ण देशभरामध्ये त्या ठिकाणी पाठवला जातो, समजते. आता प्रामुख्याने या पण मार्गावरचा त्या ठिकाणी मित्रांनो ताण मोठ्या प्रमाणात वाढत गेला. जवळपास 20 किलोमीटर लांबीचा असलेला मित्रांनो हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि मग अजून कुठेतरी ते सोपं करावं याच्यासाठी पुन्हा तो NH4B जो आहे त्याला दुसरा एक अजून तसंच समांतर मार्ग त्या ठिकाणी काढण्यात आला. पहा या ठिकाणी इथे रायगड जिल्ह्यामध्ये NH4B पासून मध्येच NH4 पर्यंत अजून एक त्याला समांतर असा त्या ठिकाणी मार्ग तयार करण्यात आला आणि त्याचा नवीन क्रमांक देण्यात आला त्याला NH4C. NH4C हा जो मार्ग आहे तो NH4B पासून कळंबोली पर्यंत इथे आहे कळंबोली. हे कळंबोली देखील NH4 वर त्या ठिकाणी वसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मुंबईला जाताना असताना रायगड जिल्ह्यामधील दोन्ही ठिकाणं लागतात, पळसपे आणि कळंबोली, समजते. प्रामुख्याने हे दोन्ही महामार्ग या भागामध्ये निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. NH4B हा 20 किलोमीटर लांबीचा आहे तर NH4C हा केवळ 7 किलोमीटर लांबीचा असून तो आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला ओळखतो. चला तर याच्यानंतर अजून कोणकोणते प्रामुख्याने इतर राज्यांतर्गत असलेले राष्ट्रीय महामार्ग आहेत ते देखील पाहूया. ते लक्ष द्या. पुढे पाहूयात आपण NH50. आता NH50 जो आहे तो पुण्यामधून सुरू होतो आणि उत्तरेला या ठिकाणी नाशिक पर्यंत गेल्याचं आपल्याला आढळतो. पहा इथे आहे पुणे आणि इथे आहे नाशिक. हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचा क्रमांक आहे NH50. प्रामुख्याने हा NH50 जो आहे त्याचा नवीन क्रमांक 60 झालेला आहे. तर पुणे नाशिक दरम्यान असलेला जो काही चंदनपुरी नावाचा घाट आहे
याच्यामधून हा NH50 त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा क्रमांकाचा घाट पाहूया. तो आहे म्हणजे NH204. पहा, NH204 या ठिकाणी कोल्हापूर ते रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमधून गेल्याचं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो. अशा पद्धतीने हा राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी वसलेला आहे. यापैकी इथे पहा आहे कोल्हापूर, आणि इथे आहे रत्नागिरी. हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे याचा क्रमांक आहे NH204. पुढे महाराष्ट्रामध्ये सुरू होऊन महाराष्ट्रामध्ये संपणारा सर्वात मोठा असा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याचा क्रमांक आहे NH211. तो पहा, NH211 या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधून सुरू होतो ते उत्तरेला धुळे जिल्ह्यापर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. पहा, इथे लक्ष द्या. सोलापूर, यानंतर धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जळगाव आणि धुळे जिल्ह्यापर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. याचा क्रमांक आहे NH211. हा प्रामुख्याने इथे आहे ते म्हणजे सोलापूर, तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजे धुळे. हे 2 जिल्हे एकमेकांना जोडण्याचं असं कार्य करतात. जवळपास 400 किलोमीटर लांबीचा असलेला हा राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत असलेला सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग म्हणून त्याला आपण ओळखतो. प्रामुख्याने सोलापूर आणि धुळे हे 2 जिल्हे जोडण्याचा तो काय करतो, कार्य. अशा पद्धतीने प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सुरू होऊन महाराष्ट्रात संपणारे मित्रांनो प्रामुख्याने हे 5 असे राष्ट्रीय महामार्ग आहेत, ज्याच्यामध्ये NH4B, NH4C, याच्यानंतर NH50, 204 आणि 211 त्या ठिकाणी आपण नकाशाच्या माध्यमातून पाहिले. चला तर हे या ठिकाणी चार्टच्या स्वरूपामधून समजावून घेऊयात. पहा, लक्ष द्या. जो NH4B आहे तो नावाशेवा ते पळसपे रायगडपर्यंत गेलेला आहे. 20 किलोमीटर अशी त्याची लांबी आहे. NH4B पासून ते कळंबोली रायगडपर्यंत वसलेला आहे आणि 7 किलोमीटर लांबीचा असलेला हा आपल्या महाराष्ट्रातील मित्रांनो सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. सर्वात कमी लांबी. सर्वात जास्त लांबीचा म्हटलं तर NH6, सर्वात कमी म्हटलं तर NH4C. पुढे पहा, NH50 याचा नवीन क्रमांक 60 देण्यात आलेला आहे. तो पुणे नाशिक या दरम्यान आहे, तर त्याचे अंतर जे आहे ते 192 किलोमीटर असताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढे NH204 याचा नव्याने क्रमांक 166 इतका आहे आणि हा रत्नागिरी ते कोल्हापूर दरम्यान वसल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. याचा महाराष्ट्रातील अंतर मित्रांनो 126 किलोमीटर इतका आहे. पुढे राज्यात सुरू होऊन राज्यामध्ये संपणारे जे काही राष्ट्रीय महामार्ग आहेत त्याच्यापैकी सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे NH211 हा सोलापूर पासून धुळेपर्यंत जातो आणि त्याचं अंतर किती आहे तर 400 किलोमीटर इतका असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. समजते. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे असलेला MSRTC, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे थोडक्यामध्ये MSRTC, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. कळते. याची स्थापना आहे पहा 1 जून 1948 मध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं जे ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठी. तुम्ही ज्यावेळेस ST बसने प्रवास करत असाल तर त्याच्यामध्ये पहा पाठीमागील बाजूमध्ये किंवा फ्रंट साईडला त्या ठिकाणी त्याचा एक जो लोगो आहे प्रामुख्याने तो लोगो दर्शवला जातो आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं प्रवाशांच्या सेवेसाठी. ते प्रामुख्याने त्याचं ब्रीद वाक्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता महाराष्ट्र राज्याने मित्रांनो 2017 मध्ये जय महाराष्ट्र नावाचा हा जो लोगो आहे तो या MSRTCने स्वीकारल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही मुंबई किंवा ठाणे वगैरे ह्या परिसरामध्ये ज्यावेळेस जाल त्यावेळेस मराठी माणूस आणि मराठी माणसाची आपल्या महाराष्ट्राप्रती असलेली मित्रांनो जी काही सद्भावना किंवा जे काही प्रेम आहे
त्या ठिकाणी दर्शवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर मुंबईमधील असलेल्या ज्या काही गाड्या आहेत प्रामुख्याने त्याच्यावर ज्या मालवाहतूक गाड्या त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ गाड्यांवर त्या ठिकाणी पाठीमागे जय महाराष्ट्र आणि एक भगवा ध्वज त्या ठिकाणी दर्शवलेला असतो. तर आपल्या एम-एस-आर-टी-सीने देखील प्रामुख्याने मित्रांनो 2017 मध्ये जय महाराष्ट्र नावाचाच लोगो त्या ठिकाणी स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईची ती खासियत म्हणून आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. पुढे पहा, 1 जून 2017 पासून एसटीचा हा वर्धापन दिन जो आहे म्हणजे त्याचा जो स्थापना दिन तो राज्य परिवहन दिन म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो साजरा केला जातो. आणि इथून पुढे आपण मग दरवर्षी 1 जून हा दिवस राज्य परिवहन दिन म्हणून साजरा करणार आहोत. पहा, 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर, त्यावेळेस अहमदनगर सध्याचं असलेलं अहिल्यानगर या ठिकाणी पहिली एसटी बस त्या ठिकाणी धावली असते. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण तिला सहज एसटी म्हणजे जी काही लालपरी आहे ती बोलत असतो, पण कधी कधी समजतच नाही की एसटी म्हणजे काय. एसटी आली. तर एसटी बस म्हणजे मित्रांनो स्टेट ट्रान्सपोर्ट कळते बस असं त्याचं ते एकंदरीत त्याच्या ठिकाणी जो काही शॉर्टकट जर तुम्ही बोलतात त्याचा तो लॉंग फॉर्म असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. पुढे पहा, सन 1961 पासून राज्यातील प्रवासी वाहतूक प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून त्या ठिकाणी केली जाते, म्हणजे थोडक्यामध्ये एम-एस-आर-टी-सी कडून. जून 2017 मध्ये शिवशाही ही वातानुकूलित बस म्हणजे एअर कंडिशन असलेली बस त्या ठिकाणी मित्रांनो चालू केली. पुणे आणि मुंबई दरम्यान पहिली शिवनेरी बस धावली आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बस त्या ठिकाणी चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुढे पहा, अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील केवळ हा शब्द इथे मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण किंवा निर्णायक ठरतो. केवळ ग्रामीण भागातील म्हणजे सरसकट नाहीये इथे लक्षात घ्या. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जरी असेल तरी केवळ ग्रामीण भागातील मुलींना, ते पण 5वी ते 12वी पर्यंतच्या मुलींना त्या ठिकाणी मोफत असं शैक्षणिक पास त्या ठिकाणी देण्यात येतात. तुम्हाला सहज साधं सिंपल म्हणजे स्टेटमेंट जर दिलं तर त्या ठिकाणी फसवलं जाऊ शकतं की संपूर्ण महाराष्ट्रातील 5वी ते 12वी पर्यंतच्या मुलींना मोफत शैक्षणिक पास देण्याची असलेली ही जी योजना आहे अहिल्याबाई होळकर योजना त्या ठिकाणी आपण ओळखतो. तर ते विधान संपूर्ण कसे आहे चुकीचं. तर त्याच्यामध्ये केवळ ग्रामीण भागातील 5वी ते 12वी पर्यंतच्या मुलींना हा पास त्या ठिकाणी वितरित करण्यात येतो. पुढे पहा, नुकतंच महाराष्ट्र शासनाने महिला सन्मान योजना 17 मार्च 2023 रोजी त्या ठिकाणी मित्रांनो सुरू केलेल्या आहेत. आता यामार्फत पहा, राज्यातील ज्या काही सर्व महिला आहेत त्यांना 50% पर्यंत त्या ठिकाणी मित्रांनो आरक्षण देण्यात आले आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये काय झालेलं आहे की त्यांचं जे बसचं तिकीट आहे त्यांना 50% पर्यंत सवलत दिलेली आहे. पहा या ठिकाणी सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सूट. आता याच्यामध्ये साधी असेल, मिनी बस असेल, निम आराम असेल, एशियाड गाडी असेल किंवा म्हणजे विना वातानुकूलित शयन असणीच म्हणजे नॉन एसी बस. त्याच्यानंतर पुढे आहे एसटी बस, तसेच शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिन्ही साध्या आणि एसी बसमध्ये देखील 50% पर्यंतची मित्रांनो त्या ठिकाणी सवलत 17 मार्च 2023 पासून लागू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. समजते. ऑलरेडीच त्या ठिकाणी एसटी बसमधून तुम्ही प्रवास करत असताना पाहत असाल त्या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती असेल, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असेल त्यांच्यासाठी प्रामुख्याने काही जागा ज्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी रिझर्व्ह केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कळते. पुढे पाहूयात, महाराष्ट्रामध्ये असलेल्या रस्त्या संदर्भामध्ये काही विशेष पॉईंट की जे परीक्षेला अत्यावश्यक आहेत. पहा, महाराष्ट्रात असणाऱ्या महामार्गात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लांबीचे मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कळते. म्हणजे त्यांची लांबी देखील त्या ठिकाणी जास्त आहेत आणि याच पुणे जिल्ह्यामध्ये मॅक्स टू मॅक्स त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग जाताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पहा, पुण्याचा जर विचार केला असता या ठिकाणी एकट्या पुण्यामध्ये NH4 हा जो आहे तो मुंबईपासून ते चेन्नईपर्यंत जातो, ते देखील पुण्यामधून त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर पुढचा क्रमांक आहे पहा NH9.
हा तर राष्ट्रीय महामार्ग पुण्यामधून सुरू होतो, ते विजयवाडा आंध्र प्रदेशापर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर पुढचा क्रमांक आहे NH50. हा देखील पुणे या शहरापासूनच सुरू होतो. तो प्रामुख्याने पुणेपासून नाशिकपर्यंत गेल्याचा आपल्याला आढळून येतो. आणि याच्यानंतर अजून एक आहे, तो म्हणजे NH222. हा राष्ट्रीय महामार्ग कल्याणपासून ते निर्मल तेलंगणापर्यंत गेला आहे आणि तो देखील पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागामधून गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असे एकंदरीत हे 4 राष्ट्रीय महामार्ग पुणे या जिल्ह्यामधून गेल्याचं आपल्याला आढळून येतात. समजते. सर्वाधिक लांब असलेला राष्ट्रीय महामार्ग आहे NH6. तो हजिरा ते धुळे पुढे कोलकातापर्यंत गेलेला आहे आणि त्याचं महाराष्ट्रातील अंतर 813 किलोमीटर इतका आहे आणि तो राज्यातील जवळपास उत्तर महाराष्ट्रातील असलेल्या मित्रांनो 10 जिल्ह्यांमधून गेल्याचा आपल्याला आढळून येतो. पुढे आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लहान म्हणजे कमी लांबीचा असलेला राष्ट्रीय महामार्ग, तो आहे NH4C, जो आपण मगाशीच पाहिला. हा NH4C पहा. NH4B पासून ते कळंबोलीपर्यंत गेलेला आहे. 7 किलोमीटर एवढे त्याचं अंतर आहे आणि केवळ रायगड जिल्हा या एकाच जिल्ह्यामध्ये तो समाविष्ट झाल्याचा पाहायला मिळतो. आता सर्वात व्यस्त असलेला राष्ट्रीय महामार्ग आहे तो म्हणजे NH4, ज्याचा नवीन क्रमांक 48 इतका झालेला आपण पाहिलं. तर मुंबई ते चेन्नई जवळपास 375 किलोमीटर असलेला मित्रांनो हा राष्ट्रीय महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जवळपास 8 जिल्ह्यांमधून त्या ठिकाणी गेल्याचा आपल्याला आढळून येतो. पुढे पहा, महाराष्ट्रामधील मित्रांनो चंद्रपूर हा एकमेव असा जिल्हा आहे की याच्यामधून कोणताही राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी गेल्याचं आपल्याला आढळून येत नाहीत. या ठिकाणी पहा, नकाशामध्ये आपण जे संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग दर्शवले होते त्याच्यामध्ये असा कोणताही जिल्हा नाहीत मोस्ट ऑफ की त्याच्यामधून कोणता ना कोणता राष्ट्रीय महामार्ग जाताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर इथे हा चंद्रपूर हा एकमेव जिल्हा असा आहे की याच्यामधून कोणताही राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी गेल्याचं आपल्याला आढळून येत नाहीत. समजते. बाकी उर्वरित जे आहेत त्या ठिकाणी जे अंतर्गत आहेत त्याच्यामधून देखील गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. समजते. पुढे पाहूया, महाराष्ट्रामध्ये असलेल्या मित्रांनो रस्ते विकासा संदर्भामधील काही योजना आहेत. पहा, लक्ष द्या. MR जयकर योजना जी 1927 ची आहे. या योजनेनुसार देशामध्ये रस्ते बांधण्यास त्या ठिकाणी मित्रांनो प्राधान्य देण्यात आलं. आता प्रामुख्याने 1927 चा कालखंड अर्थात तो ब्रिटिश कालखंड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे आहेत नागपूर योजना 1943 ची. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना आहे मित्रांनो. पहा, संपूर्ण देशाकरता 20 वर्षाची रस्ते विकास योजना या नागपूर योजनेमार्फत त्या ठिकाणी राबवण्यात आली. तुम्हाला एक थोडक्यामध्ये प्रश्न विचारण्यात येतो की नागपूर योजना कशाशी संबंधित आहेत. तर रस्ते विकासाशी संबंधित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, याच्यामध्ये 43 पासून 63 पर्यंत, पुढे 61 ते 81, 81 ते 2001 आणि 2001 पासून 2021 पर्यंत, म्हणजे जवळपास आजतागायत ही नागपूर योजना त्या ठिकाणी दर 20 वर्षांनी एक्सटेंड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, या योजनेत रस्त्यांची क्षमता वाढवणे, रस्ते संपत्तीत सुस्थितीत ठेवणे तसेच रस्ते सुरक्षा इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर दिलेल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. नागपूर योजनेमुळे देशातील रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्ग, पुढे राज्य महामार्ग, जिल्हा प्रमुख मार्ग आणि जिल्हा इतर मार्ग, त्याचप्रमाणे ग्रामीण रस्ते अशा 5 श्रेणींमध्ये त्या ठिकाणी मित्रांनो वर्गीकरण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. समजतंय. हे वर्गीकरण कोणत्या योजनेमुळे झालेले आहेत? नागपूर योजनेमुळे. पहा, राज्यातील नागपूर हे शहर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्याचा उल्लेख 0 मैल अर्थात 0 मैल या नावाने आपण केल्याचं आपल्याला आढळून येतो. प्रामुख्याने याच ठिकाणी नागपूरमध्ये जिथे देशाच्या 4ही कोपऱ्यांमधून मित्रांनो जर आपण गणना केली तर प्रामुख्याने तिथे 0 मैल नावाचं स्थळ आहे आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्या भारताची जी काही राजमुद्रा किंवा ज्याला आपण सिंह मुद्रा असं म्हणतो, ज्याच्यामध्ये जे 4 सिंह आहेत ते 4ही बाजूला फिरलेले आपल्याला पाहायला मिळतात.
आणि त्याची प्रतिकृती त्या ठिकाणी स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येते. पुढे पाहूया आपण दुसरा मुद्दा असलेला मित्रांनो, जो प्रामुख्याने स्थळ वाहतूक पाहतोय त्याच्यापैकी असलेला पहिला आपण आता पाहिला रस्ते मार्ग. आता दुसरा पाहूया तो म्हणजे असलेला रेल्वे वाहतूक. पहा, दूरच्या वाहतुकीसाठी रेल्वे हा जलद आणि स्वस्त पर्याय आहे. तसेच जे काही अवजड वस्तू आहेत त्यांच्या वाहतुकीसाठी देखील हा लोहमार्ग किंवा रेल्वे हा उत्तम पर्याय असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. भारतात असलेल्या रेल्वेचे जवळपास मित्रांनो 18 विभाग आहेत. त्या 18 विभागांपैकी तब्बल 2 विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात CSMT मुंबई, आणि दुसरा आहे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय ते म्हणजे चर्चगेट, ते देखील मुंबईमध्ये असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. समजते. त्यानंतर आपण राज्यामध्ये असलेल्या मित्रांनो काही प्रमुख रेल्वे केव्हा सुरू झाल्या त्या ठिकाणी पाहूयात. पहा, आपल्या देशामधील जी सर्वात पहिली रेल्वे आहे ती म्हणजे मित्रांनो वाफेवरील रेल्वे सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भारतातील पहिली वाफेवरीलची रेल्वे महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी धावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यावेळेस तत्कालीन जो व्हॉइसरॉय होता त्याचं नाव आहे डलहौसी. लॉर्ड डलहौसी याच्या कालखंडामध्ये मित्रांनो आपल्या भारतामध्ये रेल्वे याची सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि देशातली सर्वात पहिली रेल्वे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पहा, या रेल्वेचा जो प्रारंभ आहे तो 16 एप्रिल 1853 मध्ये झालेला आहे. त्याचा मार्ग होता मुंबईपासून ते ठाण्यापर्यंत आणि अंतर होतं मित्रांनो केवळ 34 किलोमीटर. ही सुरुवातीची जी रेल्वे आहे तिला प्रामुख्याने त्या ठिकाणी 3 रेल्वे इंजिन त्या ठिकाणी जोडण्यात आली होती आणि वाफेवर म्हणजे बाष्प शक्तीवर प्रामुख्याने ही रेल्वे चालताना आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या 3 रेल्वेच्या इंजिनाची नावं म्हणजे पहा, रेल्वे इंजिन सिंध, साहिब, आणि सुलतान. प्रामुख्याने ही 3 इंजिनं त्या ठिकाणी त्या रेल्वेला जोडण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि 14 बोगींसह म्हणजे 14 डब्यांसह ही पहिली रेल्वे त्या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळते. मग तुम्हाला ते थोडक्यामध्ये काही इतर पण प्रश्न विचारतात. विशेषत्वाने समाज सुधारकावर विचारलेले प्रश्न नेहमी आणि वारंवार त्या ठिकाणी रिपीट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या पहिल्या रेल्वेमध्ये बसण्याचा मान कोणाला भेटला होता तर नाना जगन्नाथ शंकर सेठ आणि यांच्यासह असे अनेक एकंदरीत निमंत्रित लोक होते. त्यांना देखील या पहिल्या रेल्वेमध्ये बसण्याचा मान त्या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही होती आपल्या भारतातील मित्रांनो चालू झालेली पहिली प्रवासी रेल्वे, ती म्हणजे असलेली 16 एप्रिल 1853ला. त्यानंतर पुढे पाहूयात आपण या रेल्वे हळूहळू त्याच्यामध्ये आधुनिक युगानुसार प्रामुख्याने विकास होत गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. तर पुढे चालू झाली विद्युत रेल्वे. जशी वाफेवरची रेल्वे देशात पहिली महाराष्ट्रात चालू झाली अगदी तशाच पद्धतीने विद्युत रेल्वे देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळतात. भारतातील पहिली विद्युत रेल्वे मुंबई महाराष्ट्रात या ठिकाणी चालू झाल्याचं पाहायला मिळतं. याचा दिनांक आहे 3 फेब्रुवारी 1925. पुढे पहा, याचा मार्ग व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे सध्याचं CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात हे सेंट्रल रेल्वेचं असलेलं प्रमुख असं ठिकाण आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. तेथपासून कुर्ल्यापर्यंत ही रेल्वे गेल्याचं आढळतं आणि हिचा मार्ग आहे तो म्हणजे 16 किलोमीटरचा. समजते. तुम्ही पाहिलं असेल मुंबई किंवा पुणे यासारख्या शहरांमधून ज्यावेळेस आपण रेल्वेने प्रवास करत असतो त्यावेळेस त्या रेल्वे धावत असताना त्यांच्या वरच्या बाजूला एक अँटेना लावलेला असतो आणि ज्या वरती असलेल्या ज्या काही तारा आहेत त्यांचं रेल्वे धावत असताना प्रामुख्याने घर्षण होत असतं आणि त्याच्यामधून ती जी विद्युत ऊर्जा आहे ती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामार्फतच त्या रेल्वे जोराने वाहताना आपल्याला किंवा धावताना त्या ठिकाणी दिसून येतात. समजते. इथे पहा, एक रेल्वेचं चित्र तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे.
इथे रेल्वेचा या ठिकाणी मित्रांनो अँटेना आहे आणि तो प्रामुख्याने याच्या काही रेल्वेच्या उत्तरेकडच्या बाजूला ज्या काही विद्युत तारा लावलेल्या आहेत प्रामुख्याने त्याच्याशी घर्षण होताना हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पुढे पाहूया मोनो रेल्वे. आता पहा मोनो रेल्वे त्याच्या नावामध्येच कळते. मोनो म्हणजे अत्यंत छोटीशी. पहा इथे दर्शवलेले आहेत आपल्याला एकंदरीत एक छोटीशी मोनो रेल्वे. केवळ त्याला 4 डब्बे आहेत असं आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहा भारतातील पहिली मोनो रेल्वे देखील महाराष्ट्रात मुंबई याच ठिकाणी धावलेली आहेत. उगाच मुंबईला मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानीचा दर्जा दिलेला नाही. लाखो रुपयांची किंवा करोडो रुपयांची दररोज त्या ठिकाणी उलाढाल होताना आपल्याला दिसून येते आणि याच ठिकाणी मुंबईमध्ये पहिली रेल्वे, पहिली विद्युत रेल्वे आणि पहिली मोनो रेल्वे देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याचा दिनांक आहे मित्रांनो 1 फेब्रुवारी 2014ला त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. मार्ग आहे वडाळापासून ते चेंबूरपर्यंत. त्याचं अंतर आहे 8.93 किलोमीटर इतकं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा या मोनो रेल्वेची पहिली महिला चालक होत्या जुईली भंडारे या सिंधुदुर्गमधून असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहा ही मोनो रेल्वे देखील प्रामुख्याने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्या काही रेल्वे आहेत म्हणजे ज्या लोहमार्गावरून जातात तर या मोनो रेल्वे ज्या आहेत त्या प्रामुख्याने मुंबईसारख्या शहरांमध्ये ज्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणामध्ये खोळंब होतो म्हणजे ट्रॅफिक झालेलं असतं तर त्याच्यावर उपाय काढण्यासाठी मोठमोठ्याने त्या ठिकाणी ब्रिज बांधलेले आहेत आणि प्रामुख्याने जो जमिनीवरचा ताण कमी होण्यासाठी या प्रामुख्याने वरच्या ब्रिजवरनं प्रामुख्याने या मोनो रेल्वे धावताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अगदी तशाच पद्धतीने आहे ती म्हणजे मेट्रो रेल्वे. ही देखील मेट्रो रेल्वे पहा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिजवरनं त्या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळतात. तर काही भागामध्ये भुयारा अंतर्गत म्हणजे बोगद्यामधून देखील जाताना पाहायला मिळतात. आता पहा इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. भारतातील पहिली मेट्रो कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी 1984 साली धावली. फक्त मेट्रो रेल्वेची सुरुवात महाराष्ट्रात झालेली आढळत नाही. कळते 84ला कोलकात्यामध्ये धावली आणि तब्बल याच्यानंतर जवळपास मित्रांनो 30 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रात पहिली मेट्रो रेल्वे मुंबई याच शहरात धावल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. पहा त्याचा प्रारंभ आहे 8 जून 2014. या मेट्रो रेल्वेचा महाराष्ट्रातील मार्ग आहे मित्रांनो वर्सोवा अंधेरी ते घाटकोपर दरम्यान. त्याचा अंतर आहे 11.4 किलोमीटर. आणि या पहिल्या मेट्रो रेल्वेची पहिली महिला जे चालक आहे त्यांचं नाव आहे रुपाली चव्हाण. समजते. तर भारतामध्ये मित्रांनो हा जो मेट्रोचा जो प्रकल्प आहे तो मेट्रो रेल्वेचा प्रकल्प अंमलात आणण्याचं प्रमुख असं कार्य ई श्रीधरन हे केरळ राज्यामधील असलेले मित्रांनो एक प्रमुख असे इंजिनियर आहेत आणि प्रामुख्याने त्यांनाच आपण मेट्रोमॅन म्हणून त्या ठिकाणी काय करतो ओळखतो. पुढे पहा राज्यामध्ये सध्या मुंबई पुणे या औद्योगिक शहरांमध्ये काही स्थानिक रेल्वे त्या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. या रेल्वेंना उपनगरीय रेल्वे किंवा लोकल या नावाने आपण ओळखतो. पुढे पहा मुंबईमध्ये पश्चिम मध्य आणि हार्बर लोकल तर पुण्यामध्ये पुणे लोणावळा लोकल त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईला गेल्यानंतर तिथे पहा असंच असतं की वेस्टला जा ईस्टला जा अशा पद्धतीने. तर मुंबईमध्ये पश्चिम म्हणजे वेस्टर्न त्याच्यानंतर मध्य म्हणजे सेंट्रल रेल्वे आणि हार्बर लाईन या प्रामुख्याने 3 रेल्वेच्या लाईन. हार्बर म्हणजे प्रामुख्याने जे पोर्ट बंदर असतं प्रामुख्याने त्याला बंदराची रेल्वे असं देखील आपण म्हणू शकतो. समजते. तर या 3 रेल्वे लाईन प्रामुख्याने मुंबई या उपनगरामध्ये असलेला आपल्याला दिसून येतात. तर पुण्यामध्ये पुणे ते लोणावळा दरम्यान असलेली जी लोकल लाईन असते ती देखील त्या ठिकाणी दिसून येते. समजते. पुढे कोकण रेल्वे प्रकल्प याच्यावर देखील वारंवार मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न विचारले जातात आणि हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. पहा लक्ष द्या. या कोकण रेल्वेचा जो प्रारंभ आहे तो 26 जानेवारी 1998 रोजी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. कोकण रेल्वेचा मार्ग मुंबईपासून ते मंगळूर कर्नाटकपर्यंत गेल्याचा आढळून येतो. याचं एकूण अंतर मित्रांनो 843 किलोमीटर आहे आणि त्याच्यापैकी जवळपास 381 किलोमीटरचं अंतर
ही रेल्वे महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी धावताना दिसून येते. कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना ही 1990ला झाली होती आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते देखील ई श्रीधरन असल्याचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, जे नुकतेच आपण आता पाहिलं की त्यांना मेट्रोमॅन या नावाने ओळखतात. कोकण रेल्वे पहा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक प्रामुख्याने या 3 राज्यांमधून त्या ठिकाणी धावते. कळते? महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला असता मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुढे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. याच्यामध्ये केवळ पालघर जिल्हा वगळला तर उर्वरित जवळपास 6 जिल्ह्यांमधून ही कोकण रेल्वे मार्ग त्या ठिकाणी गेल्याचं आपल्याला दिसून येतो. पुढे पहा, कोकण रेल्वे मार्गावरील जवळपास 68 स्थानके आहेत. त्याच्यापैकी जवळपास निम्मी स्थानके म्हणजे 34 स्थानके आपल्या महाराष्ट्रामध्ये असताना त्या ठिकाणी दिसून येतात. याच कोकण रेल्वे मार्गावरचा जो सर्वाधिक उंचावरचा पूल आहे तो म्हणजे पानवल, जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी पानवल नावाची नदी आहे तिच्यावर उभारल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. या पानवल या पुलाची जी उंची आहे ती 65 मीटर इतके असताना दिसून येते. पुढे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा हा देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आहे मित्रांनो. करबुडे असं त्याचं नाव आहे आणि याची लांबी आहे 6.45 किलोमीटर इतकी लांबी असताना त्या ठिकाणी दिसून येते. हा भारतातील मित्रांनो द्वितीय क्रमांकाचा लांब असा रेल्वे मार्गावरचा बोगदा आहे. तर भारतातील रेल्वेवरचा सर्वात पहिला बोगदा म्हणजे सर्वाधिक लांबीचा तो आहे पीर पांजाल, जो जम्मू काश्मीरमध्ये समाविष्ट होतो आणि त्याची लांबी आहे 11.2 किलोमीटर. ही गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घेण्यासारखी आहे किंवा महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. समजतंय? यानंतर ना पुढे पाहूया महाराष्ट्र राज्यामधून धावणाऱ्या असलेल्या काही महत्त्वपूर्ण रेल्वे एक्सप्रेस. पहा, महाराष्ट्र एक्सप्रेस ही आपल्या राज्यामध्ये धावणारी सर्वाधिक अंतर धावणारी असलेली मित्रांनो रेल्वे म्हणून त्या ठिकाणी आपण ओळखतो. ही महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर पासून ते गोंदियापर्यंत गेल्याचं त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे कोल्हापूरमधून मुंबई आणि मुंबईमधून ते पूर्वेला गोंदियापर्यंत जाताना दिसते. जवळपास 1345 किलोमीटरचं अंतर धावणारी ही सर्वाधिक लांब किंवा सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे म्हणून त्या ठिकाणी आपण तिला ओळखतो. पुढे आहे महालक्ष्मी एक्सप्रेस. आता महाराष्ट्रामध्ये मित्रांनो महालक्ष्मीचं प्रसिद्ध देवस्थान कोल्हापूरमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि साहजिकच मुंबईला म्हणजे सेंट्रल पर्यंत त्या ठिकाणी CSMT पर्यंत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. तर महालक्ष्मी एक्सप्रेस देखील या ठिकाणी कोल्हापूर पासून मुंबईपर्यंत जाते. पुढे आहे सह्याद्री एक्सप्रेस, जो सह्याद्रीचा घाट बसलेला आहे त्याच्यामुळे देखील आपण लक्षात ठेवू शकतो की उत्तरेला नंदुरबार पासून दक्षिणेला कोल्हापूरपर्यंत. साहजिकच कोल्हापूर पासून ते मुंबई, कारण मुंबई हे प्रमुख असं ठिकाण आहे किंवा सेंट्रल ठिकाण आहेत आणि तेथपासून सर्व बाजूला त्या ठिकाणी आपण कनेक्टिव्हिटी आपण वाढलेली पाहायला मिळते आणि त्याच्यामुळेच या बहुतांश रेल्वे मुंबईपर्यंत CSMT असेल किंवा चर्चगेट पर्यंत गेल्याचं दिसून येतात. कळतंय? एक सेंट्रल लाईन आणि दुसरं असलेली म्हणजे वेस्टर्न लाईन. पुढे पहा, सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर पासून मुंबईपर्यंत आहेत. सिद्धेश्वर एक्सप्रेस ही देखील सोलापूर पासून मुंबईपर्यंत गेल्याचं पाहायला मिळतं. आणि त्या पुणे मुंबईमध्ये जाणाऱ्या असलेल्या या 2 रेल्वे महत्त्वाच्या आहेत. यावर देखील मित्रांनो बऱ्याच वेळा प्रश्न विचारल्याचं आपणास दिसून येतात. सिंहगड एक्सप्रेस पुणे मुंबई आणि डेक्कन एक्सप्रेस ही देखील पुणे मुंबई दरम्यान धावताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंहगड नावाचा किल्ला देखील आपल्या पुणे जिल्ह्यामध्येच आहे आणि साहजिकच त्याच्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात की सिंहगड एक्सप्रेस पुण्यापासून मुंबईपर्यंत जाते. अगदी त्याचप्रमाणे दख्खनची राणी म्हणून ओळखलं जाणारं शहर काय आहे? पुणे. डेक्कन एक्सप्रेस, आता दख्खनची राणी म्हणून आपण पुणे या शहराला ओळखतो. अर्थात इंग्लिशमध्ये त्याला आपण डेक्कन म्हणतो, तर मराठीमधून त्याला दख्खन असं म्हणतो. बरोबर? दख्खनची राणी जर पुणे आहे तर साहजिकच डेक्कन एक्सप्रेस जे आहे ती पुण्यापासून मुंबईपर्यंत जाताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कळते? पुढे आहे हरिप्रिया नावाची एक्सप्रेस. ही हरिप्रिया एक्सप्रेस पहा, कोल्हापूर पासून तिरुपती आंध्र प्रदेशपर्यंत गेल्याचं त्या ठिकाणी आढळून येते. नेक्स्ट आहे ती म्हणजे राज्य राणी अथवा तुतारी एक्सप्रेस. ही दादर म्हणजे मुंबईपासून त्या ठिकाणी सावंतवाडी ते दक्षिणेला त्या ठिकाणी मित्रांनो राज्य राणी एक्सप्रेस गोव्यापर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातला मार्ग इथे दिलेला आहे, फक्त दादर पासून सावंतवाडी सिंधुदुर्गपर्यंत गेलेली आहे. समजते?
पुढे पाहूया महाराष्ट्र राज्यात असलेली जलवाहतूक, दुसरा प्रकार आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहा, महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटर लांबीची मित्रांनो दंतूर अशी किनारपट्टी लाभलेली त्या ठिकाणी आपण पाहिली. याच्यापैकी सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला जिल्हा तो म्हणजे रत्नागिरी, 237 किलोमीटर. तर सर्वात कमी सागरी किनारा लाभलेला जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, केवळ 25 किलोमीटरची सागरी सीमा त्याला लाभलेली आहे. आता या दंतूर किनारपट्टीवर पहा, उत्तरेस डहाणूपासून ते दक्षिणेस तेरेखोलपर्यंत असंख्य मित्रांनो लहान मोठी बंदरं त्या ठिकाणी वसल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि यांची संख्या 50 पेक्षा जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यापैकी 2 प्रमुख बंदरे आहेत ते पाहूयात. एक पहा, मुंबई. मुंबई हे देशातील सर्वात मोठं असं नैसर्गिक बंदर असताना आपल्याला दिसून येतं. तसेच देशातील पहिलं संगणकीकृत बंदर म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्ट त्या ठिकाणी ओळखतो आपण. या बंदरातून मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो मालाची आयात निर्यात तसेच प्रवासी वाहतूक होत असताना आपल्याला दिसून येते. पुढे पहा, JNPT किंवा नावाशेवा हे दुसरं प्रमुख बंदर. याची स्थापना 26 मे 1989 मध्ये केल्याचं आपल्याला आढळून येतो. आता प्रामुख्याने काय झालेलं आहे पहा, तर मुंबई बंदरावरचा ताण कमी होण्यासाठी, कारण मुंबई हे छोटंसं बंदर आहे, मुंबई बंदराला त्या ठिकाणी भाऊचा धक्का असं म्हटलं जातं, त्याच्यावरचा ताण कमी होण्यासाठी 26 मे 1989 मध्ये मुंबईपासून जवळच नावाशेवा या ठिकाणी हे बंदर उभारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या बंदराला मित्रांनो स्वतंत्र भारताचे असलेले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव दिलेल्याचं आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे त्याला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असं म्हणण्यात येतं. JNPT हे आपल्या भारतातील सर्वात मोठं असं कंटेनर वाहतूक बंदर आहे. तर त्याचा जगामध्ये जवळपास 31वा क्रमांक लागतो. इथे पहा, चित्राच्या माध्यमातून तुम्हाला त्या JNPTची थोडक्यामध्ये प्रतिकृती त्या ठिकाणी दर्शवलेली आहेत. किती मोठ्या संख्येने या ठिकाणी मित्रांनो जे मोठमोठाले कंटेनर आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणले जातात किंवा तेथून मोठ्या प्रमाणामध्ये परदेशांमध्ये निर्यात केल्याचं आपल्याला आढळून येतं. समजते. पुढे पहा, महाराष्ट्रातील पहिले बहुउद्देशीय खाजगी बंदर, याला जयगड बंदर असं म्हणण्यात येतं किंवा छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे जे प्रमुख होते आंग्रे यांच्यावरूनच प्रामुख्याने या बंदराला आंग्रे बंदर देखील असं म्हटलं जातं. कळतंय. तर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट, 25 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्रातील पहिल्या सागरी विमानाचं देखील त्या ठिकाणी मित्रांनो यशस्वी असं उड्डाण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याचा मार्ग होता मुंबई ते लोणावळा. पवना धरणामधून मित्रांनो हे सागरी विमानाचं उड्डाण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या पहिल्या सागरी विमानाच्या महिला पायलट होत्या प्रियंका मनोजा. या देखील गोष्टी या ठिकाणी परीक्षे दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्र राज्यातील मित्रांनो हवाई वाहतूक. प्रामुख्याने स्थल वाहतुकीनंतर द्वितीय क्रमांकाचा मुद्दा आपण पाहिला जलवाहतूक. आता आपण तिसरा मुद्दा पाहतोय तो म्हणजे असलेला हवाई वाहतूक. लक्ष द्या. विमान वाहतूक ही सर्व वाहतुकींच्या सुविधांपेक्षा अतिशय जलद वाहतूक सुविधा आहे. परंतु काय होतं पहा, ही सुविधा अत्यंत खर्चिक असल्याने माल वाहतुकीस याचा कमीत कमी वापर केला जातो. कळतंय. म्हणजे एकदम महागडी असते. विमान सेवा ही प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत जलद आणि आरामदायी सेवा आहे. त्याच्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी प्रामुख्याने या हवाई वाहतूक सुविधेचा त्या ठिकाणी मित्रांनो वापर केला जातो. पहा, आपल्या भारतातील असलेले मित्रांनो पहिलं विमान उड्डाण देखील कराची म्हणजे सध्या जे पाकिस्तानमध्ये आहे त्या कराचीपासून मुंबईपर्यंत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे उड्डाण 1932 मध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि टाटा एअरलाइन्स कंपनीमार्फत हे पहिलं विमान उड्डाण त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं. पहा, भारतातील पहिला विमानतळ देखील जुहू विमानतळ आहे जो मुंबई उपनगरामध्ये आहे आणि सध्या येथे हेलिपॅड आणि फ्लाइंग क्लब प्रामुख्याने कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच ज्या प्रकारे देशातील पहिली रेल्वे आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये सुरू झाली अगदी तशाच प्रमाणे देशातील पहिलं जे हवाई उड्डाण देखील आहे ते कराचीपासून ते मुंबईपर्यंत महाराष्ट्रामध्येच त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला आढळून येतं. पुढे पहा, महाराष्ट्रात एकूण जवळपास मित्रांनो 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं.
चला तर पाहूया कोणकोणती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत ते. एक पहा, मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहारा मुंबई या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं. दुसरं आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सोनेगाव हे नागपूर या जिल्ह्यामध्ये वसल्याचं पाहायला मिळतं. नेक्स्ट तिसरं आहे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ लोहगाव पुणे या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामध्ये वसल्याचं पाहायला मिळतं. आणि चौथा आहे पहा, छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती संभाजीनगर याच जिल्ह्यामध्ये आहेत. 2008 पासून हज यात्रेसाठी म्हणजे जी मुस्लिम धर्मियांमध्ये प्रामुख्याने जी यात्रा केली जाते त्या हज यात्रेसाठी जेद्दाह पर्यंत या ठिकाणी ही विमान सेवा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रामुख्याने हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये वसल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे ही प्रामुख्याने महाराष्ट्रातून संपूर्ण जगभरामध्ये जाणाऱ्या असलेल्या ह्या काही प्रमुख 4 आंतरराष्ट्रीय सेवा आहेत, ज्याच्यामध्ये पुणे, मुंबई, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या प्रमुख अशा शहरांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये मित्रांनो इतर देखील काही देशांतर्गत सेवा देण्यात येतात. या ठिकाणी जवळपास 13 देशांतर्गत विमानतळ असताना पाहायला मिळतात. पहा कोणकोणते आहेत ते. या ठिकाणी सांताक्रूज मुंबई, पुढे पहा जुहू विमानतळ मुंबईमध्ये आहे, लोहगाव पुणे, यानंतर पुण्यामध्ये बारामती या ठिकाणी देखील मित्रांनो विमानतळ असल्याचं पाहायला मिळतं. पुढे अहिल्यानगर या ठिकाणी शिर्डी, जे शिर्डीचं प्रसिद्ध असं साईबाबा हे संस्थान त्या ठिकाणी आहेत, तेथे देखील संपूर्ण भारतभरामधून अनेक पर्यटक किंवा जे भाविक गण आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो. प्रामुख्याने शिर्डीमध्ये देखील एक मित्रांनो राष्ट्रीय स्वरूपाचं विमानतळ असताना पाहायला मिळतं. पुढे चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील डोमेस्टिक एअरपोर्ट असताना पाहायला मिळते. नेक्स्ट नागपूरमध्ये सोनेगाव या ठिकाणी आहे. शिवाय कोल्हापूर, सोलापूर, नवी मुंबई या ठिकाणी देखील मित्रांनो काही स्थानिक विमानतळ असताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट नाशिक, नांदेड आणि जळगाव यासारख्या जिल्ह्यांमध्ये देखील मित्रांनो काही देशांतर्गत असलेली विमानतळं असलेलं आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे देशामध्ये ही 13 देशांतर्गत तर 4 ही आंतरराष्ट्रीय विमानतळं आपल्या महाराष्ट्रामध्ये वसल्याचं पाहायला मिळतं. यानंतर दळणवळण एक्झॅक्टली काय आहे ते थोडक्यामध्ये त्या ठिकाणी पाहूया. पहा इथे चित्राच्या माध्यमातून देखील तुम्हाला वेगवेगळ्या प्रतिकृती दर्शवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. टपाल व्यवस्था, दूरध्वनी, दृकश्राव्य व माहिती दूरसंचार हे दळणवळण व्यवस्थेचे मित्रांनो प्रमुख घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. पहा टपाल व्यवस्था आता जुन्या काळामध्ये म्हणजे प्रामुख्याने जे आपले वडीलधारी मंडळी आहेत यांच्या काळामध्ये की आजसारखी मोबाईल किंवा जे काही टेलिफोन वगैरे आपण वापरतो याचं प्रमाण कुठेतरी कमी होतं. म्हणजे आज जसं आपण फॅक्स असेल, ईमेल असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्यामार्फत एकमेकांशी संवाद साधत असतो. तर त्या काळामध्ये मित्रांनो पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये चालले जायचे. तर हे जे आहेत इथे पहा अशा प्रकारचं जे टपालाचं तिकीट आहे त्या पत्रावर त्या ठिकाणी लावलं जायचं आणि ते पत्र या ठिकाणी टपाल पेटीमध्ये टाकण्यात यायचं आणि ते संपूर्ण देशभरामध्ये किंवा आपल्या राज्यांतर्गत कोणत्याही ठिकाणी पोहोचवण्याची संधी प्रामुख्याने जे काही सेवा आहेत या भारतीय टपाल व्यवस्थेमार्फत त्या ठिकाणी देण्यात यायची. इंडियन पोस्ट ज्याला आपण असं म्हणतो. पहा त्याच्यामध्ये हे जे भारतीय टपाल व्यवस्था आहेत एक पर्टिक्युलरली प्रत्येक ठिकाणाला म्हणजे एरिया वाईज ठराविक असं नंबर त्या ठिकाणी द्यायचे ज्याला आपण पिनकोड असं म्हणतो. इथे पहा मी 412-206 हा माझ्या तालुक्याचा जो काही पिनकोड क्रमांक आहे त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. कळतंय? तुम्हाला पण माहिती असेल की तुम्ही तुमचा ॲड्रेस इथं असताना प्रॉपरली तुम्हाला त्या ठिकाणी पिनकोड नंबर पण त्या ठिकाणी द्यावा लागतो. समजते? तर ही टपाल व्यवस्था आता कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये एकदम अल्पशा प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे तसा विचार केला असता जी काही केवळ सरकारी कामं असतात मोस्ट ऑफ त्या ठिकाणी ही टपाल व्यवस्था म्हणजे पत्र पाठवण्याची व्यवस्था आज देखील त्या ठिकाणी चालल्याचं आपल्याला आढळून येतं. पुढे आहे दूरध्वनी. दूरध्वनी म्हणजे दूरवरचा ध्वनी
म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा असलेला जो प्रामुख्याने आपण सुरुवातीला मित्रांनो अशी टेलिफोनची रचना, हे फोन त्या ठिकाणी वापरले जायचे. मला पण आठवते की ज्यावेळेस म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस ते कॉइन बॉक्स म्हणजे ते एस-टी-डी वगैरे किंवा पी-सी-ओ वगैरे इत्यादी भागामध्ये तर त्याच्या ठिकाणी काय केलं ते ₹1 कॉइन टाकून प्रामुख्याने याला त्याला फोन लावायचं. पूर्वी तर लोकं मिस कॉलवर सगळी दुनिया चालायची. आज दिवसाला जवळपास मुलांना 1 जीबी, 1.5 जीबी, 2 जीबीचा पण नेट कधी-कधी त्या ठिकाणी म्हणजे जो काही डाटा आहे तो त्या ठिकाणी पुरत नाही. समजतंय? तर ती दुनियाच एक वेगळी अशी होती. तर त्यावेळेस हे अशा प्रकारचे जे काही टेलिफोन आहेत, तर त्या टेलिफोन बूथवरनं इतरत्र ठिकाणी प्रामुख्याने नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी म्हणजे व्यापार असेल, वाणिज्य असेल किंवा शैक्षणिक संबंधांसंदर्भात या ठिकाणी टेलिफोन व्यवस्थेमार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जायचा. पुढे पहा, दृकश्राव्य आणि माहिती दूरसंचार. प्रामुख्याने दृकश्राव्यामध्ये 2 गोष्टी येतात. एक रेडिओ आणि दुसरा आहे ते म्हणजे असलेला आपला टीव्ही. टीव्ही म्हणजे थोडक्यामध्ये टेलिव्हिजन. बऱ्याच वेळा आपण टीव्ही बोलतो. पण टीव्हीचा लाँग फॉर्म काय आहे हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर टीव्ही म्हणजे काय आहे? टेलिव्हिजन. तर आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने दूरदर्शन म्हणजे काय पहा, तर दूरवर ज्या काही घडलेल्या ज्या काही घडामोडी आहेत, त्यांचं प्रत्यक्ष होणारं दर्शन म्हणजेच दूरदर्शन. तर भारतामध्ये असेल मित्रांनो जो काही टीव्ही चॅनल आहे, तर तो म्हणजे प्रामुख्याने दूरदर्शन आणि या दूरदर्शनचं जे प्रमुख असं ब्रीदवाक्य आहे, ते म्हणजे सत्यम शिवम सुंदरम. हा देखील तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो प्रश्न विचारण्यात येतो. दूरदर्शनचं ब्रीदवाक्य किंवा घोषवाक्य काय आहे? सत्यम शिवम सुंदरम. आणि याच्यामार्फत देखील मित्रांनो संपूर्ण देशभरामध्येच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कोणत्या वेळेला कोणती गोष्ट घडलेली आहे, प्रामुख्याने त्याचं आपल्यापर्यंत माहितीचं संप्रेषण म्हणजे माहिती पोहोचवण्याचं कार्य या दूरदर्शनमार्फत करण्यात येतं. आणि अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहेत, या व्यवस्थेला मित्रांनो दळणवळण व्यवस्था आपण त्या ठिकाणी म्हणतो. समजते? म्हणजे वाहतूक आणि परिवहन हा एक मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहिला आणि हे दळणवळण व्यवस्था हे देखील त्याचे प्रमुख घटक आहेत या ठिकाणी पाहिलेत. सध्या आजच्या युगामध्ये मित्रांनो ज्याप्रमाणे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच शिक्षण आणि आरोग्य या 5 गरजानंतरनं 6वी आणि अत्यंत म्हणजे निकडीची असं गरज आपल्याला त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ती म्हणजे या मोबाईलची. विचार करा की एक दिवस मोबाईल ठेवून तुम्ही बाहेर जर पडलात, तर कशाप्रकारे तुम्हाला मोबाईलने त्याच्यावर डिपेंडंट बनवलं आहे, त्याचा तुम्ही त्या ठिकाणी अनुभव घेऊ शकता. चला, तर आजचं हे जे लेक्चर आहे त्या ठिकाणी आपण थांबवत आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भामधील पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.